क्रिकेटच्या मैदानावरती भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सामना सुरू झाला की प्रत्येक भारतीय आपल्या भारतीय टीमच्या खेळाडूच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहत समर्थन दर्शवतो आणि प्रत्येक भारतीयाची अपेक्षा असते की त्याच मैदानावरती पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली जावी। आता भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी जी प्रतीक्षा जी आहे ती संपलेली आहे, कारण भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये पुन्हा एकदा सामना जो आहे तो रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चं स्पर्धेचं वेळापत्रक ICCने जाहीर केलं आहे आणि या स्पर्धेमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे। यंदा मात्र या स्पर्धेचं यजमानपद जे आहे ते पाकिस्तानकडे देण्यात आलेलं आहे, त्यामुळे पाकिस्तानमधल्या रावळपिंडी, कराची आणि लाहोर या तीन शहरांमध्ये 8 संघांमध्ये जी स्पर्धा खेळवली जाते ही स्पर्धा आपल्याला खेळताना पाहायला मिळेल। मात्र भारत आणि पाकिस्तानमधला सामना जो आहे तो मात्र आपल्याला दुबई या शहरामध्ये खेळवताना पाहायला मिळणार आहे। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे BCCIने सुरुवातीला ICCIकडे मागणी केलेली होती ती म्हणजे ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलने खेळवली जावी की दोन देशांमधले सुरक्षेचा मुद्दा त्याचबरोबर तणावाची परिस्थिती पाहता पाकिस्तानमध्ये BCCIने आपल्या भारतीय टीमला खेळण्यासाठी परवानगी दिली नाही, त्यामुळे हायब्रिड मॉडेलने ही स्पर्धा जी आहे ती खेळवली जावी आणि त्यासाठीचे सामने जे आहे ते इतर देशांमधल्या शहरांमध्ये खेळवावे ही मागणी केलेली होती आणि त्यावरूनच BCCI त्याचबरोबर पाकिस्तानचं क्रिकेट बोर्ड जे आहे त्याच्यामध्ये मतमतांतर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळाली। मात्र BCCIने अखेर आपल्या भारतीय टीमला पाकिस्तानमध्ये सामना खेळण्याची परवानगी दिली नाही। मात्र अखेर ICCIने ही मागणी मान्य करत आता दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना जो आहे तो आपल्याला रंगताना पाहायला मिळणार आहे। हा सामना 19 फेब्रुवारीला खरं तर म्हणजे या स्पर्धेची सुरुवात जी आहे ती होती। 19 फेब्रुवारीला ज्यावेळेस सुरुवात होईल त्यावेळेस न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान ज्या खरं तर या स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे, या दोन देशांमध्ये हा सामना पाहायला मिळेल। मात्र 23 फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान हा हाय व्होल्टेज लढत जी आहे ते आपल्याला दुबईच्या मैदानावरती पाहायला मिळेल। या खरं तर स्पर्धेमध्ये दोन विभाग जे आहेत, दोन गट जे आहेत ते करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये अ गटामध्ये 4 देशांचे संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील। ब गटामध्ये 4 देशाचे संघ आहेत। अ गटामध्ये पाकिस्तान त्याचबरोबर भारत, न्यूझीलंड आणि बांगलादेश हे 4 देशाचे संघ खेळताना पाहायला मिळतील। तर ब गटामध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड या 2 गटांमध्ये ही विभागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासाठी प्रतीक्षा आहे ते म्हणजे 23 तारखेला भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना जो आहे तो दुबईमध्ये होतोय। या सामन्यामध्ये प्रत्येकाची खरं तर उत्कंठा जी आहे ती पणाला लागलेली असेल, मात्र भारतीय टीम आत्तापासूनच याची तयारी जी आहे ती करताना पाहायला मिळतोय। हायब्रिड मॉडेलने ही खरं तर स्पर्धा खेळवली जाते, ते म्हणजे पाकिस्तानकडे यजमानपद असल्यामुळे इतर देशामध्ये स्पर्धा जी आहे ती खेळवली जावी ही मागणी BCCIने केलेली होती आणि ही मागणी जी आहे ती आता खरं तर ICCIने मान्य केलेली आहे। त्यामुळे ICCने वेळापत्रक जाहीर करताना बराचसा विलंब जरी झालेला असला तरी 19 फेब्रुवारीपासून ही स्पर्धा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल। या स्पर्धेचा खरं तर अंतिम सामना जो आहे तो 9 मार्चला होणार आहे। म्हणजे जर कदाचित भारत अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला तर अंतिम सामना सुद्धा जो आहे तो दुबईच्या मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळेल आणि या खरं तर अंतिम सामन्यामध्ये काय होतं किंवा भारत जो आहे तो अंतिम सामन्यापर्यंत पोहोचतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र ICCने या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करताना जरी विलंब झालेला असला तरी भारत विरुद्ध पाकिस्तानचा हा सामना जो आहे, जरी खरं तर पाकिस्तानच्या मैदानावरती या खेळासाठी BCCIने परवानगी दिलेली नसली तरीसुद्धा भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना जो आहे तो दुबईच्या मैदानावरती होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरा पर्सन तुषार ननवरेसह मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।